रामकृष्ण हरी, कालपेक्षा आज भारी. तर वेलकम टू माय चॅनल. तर आता तुम्ही शिवजयंतीचा ब्लॉग बघितला, चांगला प्रोत्साहन दिला. तर अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. थंबनेलवरनं कळलंच असेल. तर आमच्या गावाचं उरूस आहे. तर हे पोरं बघा, यात निखिल दादा त्यांची बैलं असतात बागाड्याला. तर पोरं तीच तयारी करतात ते सगळ्या बागाड्याची. बैल दाखव रोहित आपली. ही बैलं बागाड्या संघ इथं असतात, बागाड्या संघ गावात. हाय गाईस. डिझाईन दाखव आपले बॅनरची दिसते का भाऊ ब्लॉग मध्ये? तर गाईस स्टेट येऊन सगळं तुम्हाला अपडेट भेटेल. अजून लई तयारी बाकी आहे. ओमला पण बघा, ओम दिसत नव्हता. आणि इकडे पण समोर बघू शकता तुम्ही. फोटोत नका बघू. ओमला दाखव. एकदम क्यूट ब्युटिफुल. ह्याचं 2 वर्षांनी लग्न करायचे. योगेश भांडे देऊन झाले का? लय घाण बोललो असतं रे, पण कसं काय तू सांग बरं. सांग. जाऊ दे आता, ते लयच वेगळं आहे, एक्स्ट्रीम लेवल आहे. गाईस इथं 54 शीट आलो आम्ही. ब्लॉग मध्ये घेतलं नाही. कुत्री मागं लागली, चप्पल राहिली माझी. लय घाण. लय अवघड. रात्रीचे किती वाजले? रात्रीचे काय काम धंदे नाहीत कोणाला. बॅनर तर काय लावून घेतला नाही त्याच्याकडून, पण टाइमपास करत बसले. वृद्धेश्वरला जाऊन आलो असतो. या योगामुळे सगळं झालं. नाहीतर काय गेलो असतो मस्तपैकी फिरून आला असतो. आरसा दाखव ना. अरे मला वाटलं ते कुत्र्याला आता मारते येडा. घरी सुखरूप पोचलाय. मी सुखरूप पोचल्याबद्दल आपलं मनापासून आभार. असंच प्रेम कायम राहू दे, नम्र विनंती. धन्यवाद. ओके, गुड नाईट. योगेश रात्रीचं काय ओरडते? काल रात्री बसनं मागं लागून आत्ता कुठं बॅनरवाला आलाय 7 वाजता संध्याकाळी. चच्चा आत्ता आलाय तो लावायला. आता लावतोय तो बॅनर. चांगलं नाही दिसत इथं हँडसम सुशांत. गावातल्या मंदिराला स्वामीनाला लाईटिंग एकदम मस्त. मित्रांनो, रोहित कांकर बिग फॅन विश्वजित देव. बघा इथं तयारी चालू आहे. कलर मारतात ते, कलर मारतात ते एकदम गोल्डन. रोहितच्या पण काकांना कलर मारायचे. माझ्या इथं असं केस. श्रीनी कुस्ती मारली दापुडीत. यायला तो आता भेटवला असतं. उद्या तुम्हाला भेटवतो रात्री देवाच्या लग्नाच्या वेळेला 12:05. एक बैलांच्या शिंगाला कलर मारून झाला. आता दुसऱ्या बैलांचं चालू आहे. गाईस कलर कसं दिसतं हे बघा. हे लाल पोरं बसते. सुशांत मकरंद. नियोजन चालू आहे. व्हिडिओ कशी काढायची आता उद्या त्याची.
रात्री 12 वाजता देवळात जाणार आहे, देवाच्या लग्नाला 12 वाजता. आता इथं बैलांना रंग कलर देऊन झालं आहे, एकदम सुंदर असे दिसतात ते बैल, बघा तुम्ही. आता उद्या आवरणार आहेत बाकीचे. 12 वाजायला 20 मिनटं अजून गोळा झाली आमची. आता मंदिरापाशी चाललोय आम्ही. प्रमुख उपस्थिती दाखव ना, कोण आले इथं. अरे प्रणव, हे आमचे गावाचे प्रमुख उपस्थिती आहे. शिवजयंतीनंतर आज दिसलाय तो मांडा आला. हां, मग आता तिथली पोरं तिकडून जाणार आता गावात. शेट बी आले आता. तसं लाव ना. आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर आणि आत भैरवनाथाचं मंदिर आहे. सगळे तिथंच चाललं आले. गाईस, आम्ही देवळात चाललोय पाया पाडायला. गाईस, माझ्या हात लावून पाया पडून येतो. गावाच्या हवेशियाची मूर्ती रागीत, कपाळी भस्म शोभे कीर्ती अभीत, गुलालात जसा नाथ हिरा चमकला, गुलालात जसा नाथ हिरा चमकला, ये डिग 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 डबर वाजला. भैया दोन शब्द बोलले पुजारी. भैया बोल क्या आता. अरे इथं अरे गावातले निघालोय. पोरांचं म्हणणं असं आहे पुण्यात जायचं आता, बघू काय ठरतंय ते. तसं तुम्हाला पुढचे अपडेट्स भेटत राहील. आता हरिओम जायचं ठरलं आमचं. आता आम्ही 5 जण आहे. बाकी सगळे अभ्यास घरी गेले. काही पोरांचे पेपर आहेत आणि ते पोरं आम्ही पांढरी पहिला सजवण्याचा मी घरी घालणार आहे. संध्याकाळी 4-4:30ला मंदिरापाशी येणार आहे त्यांचे बैल. मग तिथनं बागाडा आपली पालखी वगैरे सगळं चालू होणार आहे तिथं. मग हळूहळू सगळं दाखवणार. तिथं हरिओमला आलो, बघितलं तर योगेश इथंच. हे बघा काहीच पोरं इथं आल्यावर दाखवतोय निवांत. साई पण आहे भाऊ, चॉकलेट गावाचं सायला बाबा तू. हॅलो गाईस. गाईस आता निघणार आहे. ब्लॉगच चालू करायचं विसरून नारळ वगैरे घ्यायला गेलो. पोरं बिरं सगळे आलेत. आता आधी गावातल्या मंदिरापाशी जाणार, मग तिथनं सगळे बगाडाचे गाडी आणि वगैरे सगळे आम्ही निघणार तिथं नदीच्या इथं. डिग 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 डबर वाजला, डिग 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 डबर वाजला, या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला, या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला, डिग 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 डबर वाजला.
विवेक ए विवेक, अरे ब्लॉग चालू आहे, बोल करायचं काहीतरी. नमस्कार, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा रोहित भाऊंच्या चॅनलला. बेस्ट व्ह्यूज जाऊ दे. आमचा पैठण बघा लाडाचा. ओके, धन्यवाद. गाईज आता आता डायरेक्ट गावाच्या मंदिरापाशी जाणार आहे. एकदम निघाला आता व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. बागडा गायब झाला. बरोबर ना सुशांत? बघा आमचे सरकार हँडसम हँडसम. आम्ही बगाडी घेऊन चाललोय. बोला 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 ना. बगाडी घेऊन आम्ही कुंडावर जाणार आहे. तिकडे जेव्हा हां. स्नान होणार, आणि परत गावात येणार. हम्म. खूप पारंपरिक सोहळा आहे. खूप वर्षाची परंपरा आहे. तुम्ही बघू शकता. आता पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार. आता इथनं निघालोय आम्ही. बघा आता डायरेक्ट जाणार देवापासून ऐकू नका. आता व्हिडिओ काढायला इथं आलो जरा गाडीवर. तिथं घे ना पुढे. हा घे. तुझा वाटलंच तर पुढं जाऊन थांब.
निघालो आम्हाला कोळ्याने शाळा केली माझ्याकडे विचारलं नाही काय नाही आणि नारळ फोडून बसलाय पुढे गेला तो बघा फोडून आणि एकट्याने 2 फोडलेत त्यांनी 2 नारळाच्या वाड्या कोण आहे परत 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 कोळ्याने विषय केला वाटतो ब्लॉग मध्ये तो लय छान वाटतं काही कोळ्याने काय विषय केलाय एकदम फोडला माझा नारळ वरनं बाकीच्या साईडला जाऊन फोडले पायाला हे पाणीने भरून टाकलंय पाणीने भरून टाकलं एकदम चला चला चल 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 आमच्या इथे सर्व प्रकारची ऑर्डर स्वीकारले जाईल. पारणे, मांडव, टाळे, हळद सर्व याच्यासाठी ऑर्डर. नाव विवेक काटे पाटील, राहणार सौदागर गावठाण. नंबर डिस्क्रिप्शन नंबर लगेच येतो. नको व्हायरल नको. आता गावात एंट्री मारली बघा बस स्टॉप पाशी आता बघू शकतो. आता मंदिरात जाणार त्यानंतर मग पहिलं मम्मी द्यायची तर घरी मग एंड करणार. पळा 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 विवेक पळ गाईस. आता भांडणं झाली दाखवत नाही.
पिंपळेगुरूचा उरूस जगात भारी. हा, एवढंच. एवढंच. पिंपळेगुरू नामी काफी. कळलं का? काय? पिंपळेगुरू नामी काफी. काय बोलू नका. सरका आतमध्ये गाडा घे हिचा. गाडा 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 गाडी गाडी. थांबा. अरे गाडी काढ ना भाऊ. अरे इथं दाजी थांब. ओ आत ढकला गाडी. पुढचे काढ, चल पुढचे घे. गाडी सारखं. गाडी घ्या भाऊ. आत घे आत घे. अरे गाडी घे भाऊ माग. आम्ही घराकडे चाललो आहोत. थोड्याच वेळ तरी आता इथं पोरं मोकांशीला पुकार काढतात ते. घरी हो. त्याच्याचा हात हवेत फिरतोय. चांग भलं. पुढे जा. हा पेल. अजून काहीतरी करू. उद्या पण बघा बैल बघा. हे करण चाललंय कुठेतरी. पेपर द्यायला गेला. बालवाडीला गेलता. कोणाला फोन कर ना. नारळ ठेवून गेला तो. उरसाला आलोय गावातल्या. असं जरा चक्कर मारू म्हटलं. आता सगळं दाखवतो तुम्हाला. पायाचं चालून आज किती किलोमीटर चाललं आपण? म्यूट कर ना ते. 6.5 किलोमीटर. चल ना. 6.5 किलोमीटर चाललोय आज आम्ही. कार्डिओ केलाय 2 दिवसाचा. गाईस ज्यांना आपण ओळखतो सिकंदर शेख येणार आहे. इथं शेट आहे. तर आता आम्ही शेट संघ आहे. नमस्कार सर्वांना. या हनुमान जयंतीच्या आणि भैरवनाथ उत्सवाच्या मी खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आपण पाहत असाल की यात्रे आणि जत्रेचं स्वरूप खूप प्रमाणात बदललेलं आहे. 40 वर्षापूर्वीची यात्रा, त्या यात्रेचं स्वरूप आज टेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे. विज्ञानामध्ये फरक पडलेला आहे. गर्दी वाढलेली आहे लोकसंख्या वाढल्यामुळे. आणि जत्रेचं स्वरूप चांगल्या प्रकारे लोक आनंद घेतात. आणि आज लोकांना काळाची गरज आहे की यात्रे आणि जत्रेमुळे लोकांना परंपरा, संस्कृती
आणि देवाचे महत्त्व हे लोकांना समजणं गरजेचं आहे. म्हणून असे यात्रा उत्सव हे साजरे होणं गरजेचं आहे आणि याच्यातूनच आपली हिंदू संस्कृती असेल, हिंदू धर्म असेल हा टिकवला जाणार आहे. तरी सर्व नागरिकांना या यात्रेनिमित्ताने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि मी रोहितलाही मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो की तू अशाच पद्धतीने आज यात्रेच्या हे म्हणजे जुनी संस्कृती तू विज्ञानाच्या रूपाने यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. खरोखर त्याबद्दल तुझं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीने गावच्या जत्रा, यात्रा, जुनी परंपरा, जुन्या रूढी ह्या तळागाळातील ज्या काही आपल्या ठेवण आहे, संस्कृती आहे ती या पुढील काळात तू विज्ञानाच्या रूपाने यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाव्या हीच सदिच्छा आणि शुभेच्छा. आता आम्ही इथं फिरतोय, बघतोय जरा नियोजन कसं आहे, स्टॉल वगैरे लागले. आता आमचं बॅनर बघा कसं उठून दिसतोय. गाईस फिरून आलो, दमलो आता. ब्लॉग एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ चांगला झाला असेल तर बघा. आता पुढं स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉग.